लवकर लग्न होऊन सगळे देव करायला तो त्या डरावण्या विहिरीपाशी तिथं ती कातीन पडलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी रोहित पिसाळ तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आता सध्या बघू शकता मी कुठे. तर आता सध्या मी जातो तो शेतात आणि तळ्याच्या कडेवर थांबलेलो इथं. ओके, याला म्हणतात भराव. तर ह्याच्यावर थांबलो होतो आणि सनराईज केव्हाचाच होऊन गेलेला आहे आणि मी आंघोळती करून रेडी झालो होतो. मग पप्पा आले शेतातून, म्हणले इकडच्या शेतात जाऊन ये, कारण की तिथं गाय आहे ना, गाय आहेत, बैल आहेत, त्यांना खायला टाकून ये. तर निघालो होतो आता शेतात. आणि काल जे आपण शूट केला होता मोन्याकडून मकर संक्रांतीचा, तो जर बघायचा असेल खाली ID मेन्शन करतो इंस्टाग्रामची, तिथं रील अपलोड केलेली आहे आणि पोस्ट पण टाकलेले आहेत. तर बघा, लाईक करा आणि इंस्टाला पण फॉलो करा आणि यूट्यूबला पण सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. ओके, तर आता सध्या मी आलतो तळ्याच्या काठावर. जाता जाता इथं थांबलेलो आहे आणि इकडं बघू शकता पूर्ण ऊस आहे. तर आता बॅक साईडला सूर्य यायल्यामुळं तेवढा क्लिअर दिसत नसेल मी. तर चला आता निघालतो शेतात. थंडी खूप वाजायली होती आज तेवढी जास्त नव्हती रोजच्यासारखी. तर आभाळ ते आल्यामुळे आज थंडी कमी आहे आणि सनराईज बघू शकता. तर आज तेवढी थंडी नाही आहे, रोज खूप जास्त असते या टायमाला, बाहेर पण पडतात नाही जर्किंग घातल्याशिवाय. पण मी आज टी-शर्टवर आलो आहे कारण की आज थंडी पण नाही आणि आंघोळ केल्यानंतर जास्त लागत पण नाही. ऊन पण वरती आलेलं आहे आणि आता सध्या पाणी एकदम शांत आहे. दुपारी जेव्हा हवा सुटते ना, तेव्हा लाटा सुरू होतात नुसत्या आणि ते वाजतात त्या दगडामध्ये नुसतं लाटा, तेव्हा भीती वाटते. आणि इथं काय काय प्रकरणं घडलेले आहेत ते ऐकून पण भीती वाटते. ओके, तर ते पुढच्या एखाद्या व्लॉगमध्ये सांगेल, जेव्हा तळ्याचा टूर द्यायला येईल, नाही तर शेताचा टूर द्यायला येईल. ओके, तर आता सध्या निघालतो मी शेतात. तर चला जाऊ आता शेतात. तिथं तर काही काम नाही, असंच म्हणलं व्लॉग स्टार्ट करून घ्यावं, एवढं भारी व्ह्यू यायलेला आहे. चला जाऊ आता शेतात. तर मित्रांनो, इकडे बघू शकता, इकडे सगळे ते वरचं जे ऊस दिसतंय ना आपला आहे. आता एक खालचा तोडायला चालू होता, हा संपला आहे. आता हे संपल्याच्या नंतर आपला तोडणार आहे. बघू शकता आपला पण ऊस जाईल काही दिवसात. ओके, समोरचा दिसतंय ना, हे आपलाच आहे उभा. तर मित्रांनो, आलोय सध्या शेतात आणि मी जे म्हणायलो होतो ऊस तो मला 1-2 दिवसात तोडणं चालू होईल, ते आत्ताच झालेलं आहे. इथं बघू शकता. आणि इथं JCB रस्ता पण करायला चालू आहे आणि ऊस तोडायला चालू आहे. मला तर माहीत पण नव्हतं, मला वाटलं तर 1-2 दिवसात जाईल, पण आजच तोडायला सुरू केलं आहे, म्हणजे 1-2 दिवसात संपून जाईल. ओके, तर बघू शकता आलोय सध्या गाडी घेऊन. आता वापस जायला लागणार पप्पाला आणायला. चला, पप्पाकडे गाडी नाही ना, एकच गाडी आपल्याकडे. चला जाऊ आता घरी. तर मित्रांनो, घरी जायचं होतं पण मी सध्या आलो आपण जी राजमा काढून इथं टाकलेला आहे त्याच्यावरचं चवळ काढायला. तर इकडे बघू शकता ही सोयाबीन उगवलेली आहे मध्ये आणि याच्यात जी राजमा होता ना ती काढून आता इथं ढीग लावलेला आहे. आता ही वाळल्यानंतर हे मळणी यंत्रातून काढायचं, म्हणजे नंतर विकायला नेता येईल. ओके, तर सगळं काढलेलं आहे. आता राहिलेली आहे खाली सोयाबीन. आता ह्याच्यामध्ये गाई चारायच्या सोयाबीनमध्ये. बघू शकता आपला डुग्या नुसतं चिखलानं भरते. तर चला आता निघालो घरी. तर मित्रांनो, आता सध्या आलतो आपण मंदिरात दर्शन घ्यायला आणि इकडे आहेत अक्षय भैया. तर हे मंदिर आहे काळ भैरवनाथाचं, बघू शकता. आणि इथं समोर सभामंडप बांधायला चालू आहे. चारी बाजूला झाडं लावलेली आहेत, बघू शकता, नारळाची, इथं आवळीची आहेत. आणि आता निघालो, दर्शन घेतलेलं आहे. काही नाही, वर आहे दुसऱ्या मजल्यावर हे मंदिर आणि खाली आहे माऊली महाराजचं मंदिर इथं, आणि वरी आहे आणि महादेवाच्या पिंडीचं होऊ शकता. तर चला घेतलेले दर्शन, जाऊ आता. आणि इथे बघू शकता गणपतीचं मंदिर. तर हे बांधलेलं नाही आणखीन, असं जाळीमध्ये. आणि यो ब्लॅक घोडा. तर मित्रांनो, सध्या आला मारुतीच्या मंदिरात. साहेबांचं लवकर लग्न होऊन सगळे देव करायला.
चला दर्शन घेतलेलं आहे, तुम्ही पण घ्या दर्शन. ते विठ्ठल रखुमाईचं मंदिर. तर मित्रांनो आला सुद्धा घरी आणि शेटच्या बांधकामात जायला होतं बघायला. आता वॉटरिंग करणार आहे शेट. रोज सकाळचं आता कामच आहे. 1 वर्षभर तरी, वर्ष नाही लागणार, 5-6 महिन्यात होईल. आता फुल वॉटरिंग करतेच पाईप बीप चालू करून. पण शब्द द्या की यूट्यूबला. बात सही आहे. तर मित्रांनो हेलिकॉप्टर आलेलं आहे. तर आता विमान शेटचं वॉटरिंग बघून गेलेत बांधकामाची. विमान नाही, हेलिकॉप्टर आहे. आता थेट ती लातूरमध्ये जाणार. तर मित्रांनो आपल्या गाडीचं सकाळी तुम्ही लुक बघितला असेल कसा होता आणि आता कसा झालेला आहे तुम्ही बघू शकता. पूर्ण गाडी आता सगळी फुटून गेलेली आहे. तर आता रिपेअर करायला लागणार. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा ह्याच गाडीला रिपेअर करायचं का आता नवीन गाडी घ्यायची. रिदर चालू है रवा और अभी गाडी का हो गया बडी मार. मग काय झालंय गाडीचं, काय झालंय गाडीचा बडी मार झालाय. तर मित्रांनो आता गाडी आपली अशी झालेली आहे. तर हिला अंबाजोगाईला न्यावी लागणार आहे रिपेअर करायला. मेरी डिस्कवर गई भाई गई. तर मित्रांनो तर आता सध्या मी आलतो नदीला. बघू शकता इथं नदी आहे आणि ह्या नदीच्याच काठावर विहीर आहे. तर इथली मी ही मोटर चालू करायला आलतो. तर केलेली आहे. लाईट आली 3ला. तर 3 वाजलेले आहेत आणि मोटर चालू झालेली आहे. इथे बघू शकता थोडं थोडं पाणी येले. मला वाटलं काय झालं की. तर चला तर मोटर चालू केलेली. नदीच्या काठावर बघा तिथं एक विहीर, इथे एक विहीर, तिथंच लगेच काही अंतरावर समोर विहीर आहे. तिकडं सगळ्या विहिरीच झाल्या तिथं आणि असे बोर पण आहेत काही बंद पडलेले. चला आता आपली गाडी घेऊन अशीच. तर मित्रांनो आता सुद्धा विहिरीत दिसलेला आहे साप. तर बघू शकता सापाचं पिल्लू आहे. ओ भाई हे तर वरच बघायला आपल्या कॅमेऱ्याकडं येतंय आता वर. A few moments later. तर मित्रांनो सध्या मी आलतो शेतात आणि ढगाचा व्ह्यू बघा कसलं भारी दिसायलेत. इथं आपली डिस्कवर आणि मी आलतो त्या डरावण्या विहिरीपाशी. तिथं ती कातीन पडलेली आहे. ओके ही विहीर आहे. तर मी आलतो इथं मोटर चालू करण्यासाठी. हा DP आहे. ओके तर मोटर चालू केली का आपल्याला जायचं आहे घरी. तर चला चालू करून जाऊ घरीच लगेच. तर मित्रांनो झालेली आहे चालू.